तर पहा आपला प्रश्न आहे, मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी हा शब्द कोणत्या विभक्ती प्रकारात येतो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यामधील मुलांनी हा जो शब्द आहे हा कोणत्या विभक्ती प्रकारात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर तृतीय विभक्तीमध्ये येतो. कारण दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये मुलांनी या शब्दाला तृतीयेचा कोणता प्रत्यय आहे, तर नी हा जो प्रत्यय आहे हा तृतीयेचा आहे, तो लागलेला आहे, म्हणजेच हे जे आहे विभक्ती ती तृतीय आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पशु पक्षी या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पहा, पशु पक्षी या शब्दाचा समास. मित्रांनो, आपल्याला समास हा जो घटक आहे खूप महत्त्वाचा घटक आहे. पहा, त्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे आणि या सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील घेतलेले आहेत. तर पशुपक्षी या शब्दाचा समास कोणता आहे? तर हा समास आहे ऑप्शन क्रमांक 2, इतरेतर द्वंद्व समास. यामध्ये महत्त्वाचं काय पॉइंट्स आहेत पहा. तर यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व यापैकी एखादे उभयान्वयी अव्यय वापरले जाते. म्हणजे हा जो पशु पक्षी शब्द आहे यामध्ये पहा, पशु पक्षी, पशु व पक्षी किंवा पशु आणि पक्षी यामध्ये आणि व वापरलं जातं, म्हणून हा जो आहे हा इतरेतर द्वंद्व समास आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सहवास विषयक प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचे घटक आहेत? पहा, सहवास विषयक प्रेरणा ही जी आहे हे कोणत्या प्रेरणेचे घटक आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, तर सामाजिक प्रेरणाचे घटक आहेत. पहा, सहवास विषयक प्रेरणा. यामध्ये प्रेरणेचे प्रकार कोणते कोणते आहेत पहा. शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा आणि सामाजिक प्रेरणा. त्यापैकी सर्वात पहिल्यांदा आपण शारीरिक प्रेरणा पाहूया. खाणे, पिणे, झोप, विश्रांती, तापमान नियंत्रण इत्यादी शारीरिक किंवा आंतरिक गरजा असतात, त्या शारीरिक प्रेरणेमध्ये येतात. व्यक्तिगत प्रेरणा म्हणजे पहा, कृती, पुनरावृत्ती, यश व अपयश, अभिरुची, प्रतिष्ठा मिळवणे व जीवनविषयक ध्येय गाठणे हे व्यक्तिगत प्रेरणा आहेत. यामध्ये सामाजिक प्रेरणामध्ये 2 भाग पडतात पहा. त्यामध्ये कोणता आहे पहिला? सहवास विषयक प्रेरणा. यामध्ये सुरक्षा, परालंबित्व, समाज मान्यता, जोडीदाराची गरज, मूल्य यांचा समावेश होतो सहवास विषयक प्रेरणेमध्ये. आणि प्रतिष्ठा विषयक प्रेरणेमध्ये श्रेष्ठत्व, सत्ता, स्थैर्य इत्यादींचा समावेश होतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, द्विनाम पद्धती या वर्गीकरणाची पद्धत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? पहा, द्विनाम पद्धती. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2013 ते 2021 पर्यंत 4 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न हा जशाच तसा विचारण्यात आला होता. द्विनाम पद्धती ही जी आहे ही कोणी शोधून काढली? तर ही शोधून काढली पहा, कार्ल लिनियस यांनी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तेथे काय घडले मला सांगता येणार नाही या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये काय हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला शब्द आहे आणि या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर अनिश्चित सर्वनाम. हा अनिश्चित सर्वनाम आहे. लक्षात ठेवा, काय हे जे आहे हे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये कोण आणि काय हे घटक येतात. पहा, कोण आणि काय. तर सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे जर निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी तेथे काय घडले मला सांगता येणार नाही, म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, एखादी गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणून हे जे आहे हे अनिश्चित सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला काय म्हटले जाते? हा प्रश्न आपल्याला भूगोलावरती विचारण्यात आलेला आहे. पहा मित्रांनो, खूप महत्वाचा हा प्रश्न आहे. जमिनीत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणा भागाला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3, तर आखात असं त्याला म्हटलं जातं. हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. पहा, आखात. तर उपसागर म्हणजे काय? लक्षात ठेवा, किनारपट्टीच्या आत गेलेल्या सागराच्या लहान भागास उपसागर असे म्हणतात. नंतर काय आहे? सामुद्रधुनी. तर 2 मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागाला सामुद्रधुनी असं म्हणतात. आणि या ठिकाणी तिसरा आहे पहा, खाडी. तर खाडी म्हणजे काय? तर भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते
तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असं म्हणतात. यामध्ये उपसागर, सामुद्रधुनी आणि खाडी ह्या 3 व्याख्या पाहिल्या. आणि आखात म्हणजे काय, तर जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला आखात असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो? पहा, 2 छोटी वाक्य ज्यावेळी उभयान्वयी अव्ययांनी जोडताना कोणतं विरामचिन्ह वापरलं जातं? मित्रांनो, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ व्याख्या देखील विचारलेली आहे. तर तेव्हा वापरलं जातं अर्धविराम. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर लक्षात ठेवा, अर्धविराम हा जे चिन्ह आहे हे अशा पद्धतीचं असतं. ज्यावेळी 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना अर्धविराम जे आहे हे चिन्ह वापरलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यसभा निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केली असणे गरजेचे आहे? म्हणजे प्रश्न सरळ सरळ विचारला आहे की राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर व्यक्तीचं वय किती वर्ष पूर्ण असावे लागेल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर 30 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, राज्यसभेसाठी किती आहे? 30 वर्ष. आणि यामध्ये अजून महत्वाचे काय घटक आहेत? तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा, मानसिकरित्या तो निरोगी असावा आणि वयाची 30 वर्ष त्याने पूर्ण केलेली असावेत. ह्या महत्वाचे 3 त्यासाठी अटी आहेत. आणि वय लक्षात ठेवा किती असणं गरजेचं आहे? तर 30 वर्ष. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना खालीलपैकी कोणी जाहीर केली होती? मित्रांनो, हा प्रश्न लेटेस्ट आहे पहा, आणि करंट अफेअर्सचा प्रश्न देखील आपण त्याला म्हणू शकतो, कारण हा आपल्याला 2016च्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन हे जे आहे योजना कोणी जाहीर केली किंवा जाहीर कोणी केली? तर नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आहे. या ठिकाणी महत्वाचे पॉइंट्स या प्रश्नाचे पाहून घेऊया. भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना श्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. 1 जून 2016 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताची आपत्ती व्यवस्थापन योजना सुरू केली, जी आपत्ती निवारण, शमन आणि व्यवस्थापनासाठी सरकारी संस्थांना मदत आणि दिशा प्रदान करण्याचा प्रयत्न करते. पण जाहीर कोणी केली आहे? पहा, नरेंद्र मोदी यांनी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शालेय अध्यापनाचे प्रतिमान म्हणजेच मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग डॅश यांनी शोधून काढलेले आहे. हा प्रश्न खूप मित्रांनो इम्पॉर्टंट आहे पहा. तर शालेय अध्यापनाचे प्रतिमान, त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग हे कोणी शोधून काढलं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जॉन बी कॅरोल यांनी शोधून काढलेला आहे. यांच्याविषयी महत्वाचे काही पॉइंट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, जॉन बी कॅरोल यांचे प्रभुत्व अध्ययन विषयक प्रतिमाने कोणकोणती आहेत? तर पहा, जे बी कॅरोल यांनी मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग हे प्रतिमान मांडले आणि यामध्ये काही खालील गोष्टींचा समावेश होतो. यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? पहा, उत्तम अध्यापन अध्ययन, अध्यापन रचना मांडणी, अध्ययन करण्यास योग्य वेळ, अध्ययनात सातत्य व चिकाटी, तसेच योग्य अध्ययन क्षमता, योग्य मार्गदर्शन करून अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणे, हे यामध्ये महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग हे कोणी शोधून काढलं? जॉन बी कॅरोल यांनी. कधी कधी आपल्याला प्रश्नामध्ये जर विचारलं तर फक्त कॅरोल नाव येईल किंवा जे बी कॅरोल असं देखील येईल. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे घोषवाक्य डॅश यांचे आहे किंवा डॅश आहे. लक्षात ठेवा, महत्वाचा हा प्रश्न आहे. पहा, आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे घोषवाक्य डॅश आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर मानवाधिकारीचा वैश्विक जाहीरनामा जो आहे त्यामध्ये या वाक्याचा समावेश आहे किंवा मांडण्यात आलेला आहे. आणि 10 डिसेंबर 1948 रोजी वैश्विक जाहीरनामा जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. या जाहीरनाम्यामध्ये एकूण 30 कलम दिलेली आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत इष्टते बदल केले पाहिजेत, याचं मुख्य कारण काय आहे? या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आपल्याला 2013 आणि नंतरच्या 2 वेळा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत इष्ट बदल केले पाहिजेत, कारण काय? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 4, तर वरील सर्व कारण आहेत. वरील सर्व म्हणजे काय? पहा, मुलांची बौद्धिक पातळी भिन्न असते, मुलांची आकलन शक्ती भिन्न असते, प्रत्येक विद्यार्थ्याला कृतीनुसार प्रगती करण्याचा अवसर मिळेल. हे जे 3ही बदल आहेत हे करणं गरजेचं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल.
यामध्ये महत्त्वाचा पॉईंट पहा, तर विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, बौद्धिक, व्यक्तिमत्व अभिरुची, सृजनशीलता इत्यादी भेद अनेक कारणांनी निर्माण होतात. त्यामुळे वेगवेगळे भेद शिक्षकांनी जाणून घेऊन योग्य प्रकारचे शिक्षण देणे हे आवश्यक असते. आणि व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीमध्ये इष्टते बदल केले पाहिजेत. कारण याचे काय काय आहेत, हे 3 त्याचे मुख्य कारण आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पहा, आपल्याला सर्वात मोठा महासागर विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर लगेच सांगतो. पर्याय क्रमांक 2, तर पॅसिफिक महासागर जो आहे हा सर्वात मोठा महासागर आहे. 2 खंडादरम्यान पसरलेल्या खाऱ्या पाण्याच्या विस्तीर्ण साठ्याला महासागर असे म्हटले जातं आणि यापैकी उपलब्ध जलाच्या 97.7% जल हे जे आहे हे महासागरामध्ये आहे. जलाच्या साठ्यानुसार महासागरांचा उतरता क्रम म्हणजे आधी मोठा नंतर लहान असा क्रम होत आहे. यामध्ये सर्वात मोठा पॅसिफिक महासागर, त्यानंतर अटलांटिक महासागर, त्यानंतर हिंदी महासागर, त्यानंतर दक्षिण महासागर आणि त्यानंतर आर्टिक महासागर हे जे आहेत हे उतरत्या क्रमाने जलाशयाच्या साठ्याच्या महामार्गांचा जो क्रम आहे तो उतरत्या क्रमाने आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, बॅगले यांनी कोणती उपपत्ती मांडली आहे? पहा, बॅगले यांनी मांडलेली उपपत्ती कोणती? तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 4, तर आदर्शवादी उपपत्ती ही जी आहे ही बॅगले यांनी मांडलेली आहे. समान घटक उपपत्ती ही थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. सामान्यीकरण उपपत्ती ही C.H. जड यांनी मांडलेली आहे. लक्षात ठेवा, हा महत्वाचा प्रश्न आहे. बॅगले यांनी आदर्शवादी उपपत्ती मांडलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, चंद्रोदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता असेल? पहा, चंद्रोदय सरळ सरळ ज्यांना मराठीमध्ये संधी विग्रह जमतो मित्रांनो त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप सोपा असणार आहे. चंद्रोदय या शब्दाचा संधी विग्रह कोणता आहे? चंद्र अधिक उदय. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 चंद्र अधिक उदय म्हणजेच चंद्रोदय. यामध्ये पहा, चंद्रोदय म्हणजे चंद्र अधिक उदय हा जो आहे हा गुणादेश स्वरसंधीचा प्रकार आहे. यामध्ये द्रो म्हणजे काय, तर ओ आलेला आहे. अधिक उ म्हणजे ओ हे आलेलं आहे. गुणादेश स्वरसंधी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इस्टेरिया कोलाय हा जीवाणू मानवी आतड्यांमध्ये डॅश निर्मितीस मदत करतो. पहा, या ठिकाणी आपल्याला एक बॅक्टेरिया दिलेला आहे, त्याचं नाव आहे इस्टेरिया कोलाय. हा जो बॅक्टेरिया आहे हा आपल्या मानवी आतड्यामध्ये कशाच्या निर्मितीसाठी मदत करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, तर जीवनसत्व ब आणि जीवनसत्व के. लक्षात ठेवा, बी आणि के यांच्या निर्मितीला मदत करतो. पहा, इस्टेरिया कोलाय हा जीवाणू जो की मानवी आतड्यामध्ये असतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जास्त स्नायूद्वारे आपल्या शरीराच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्यास डॅश असे म्हटले जाते. या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या दिलेली आहे आणि व्याख्या कशाची आहे? ही 7वीच्या विज्ञानामध्ये असणारी व्याख्या आहे. जास्त स्नायूद्वारे आपल्या शरीराच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा, ऐच्छिक स्नायू. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. ऐच्छिक स्नायू कशाला म्हटलं जातं? यानंतरचा प्रश्न आहे, आजोबांनी नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा अचूक पर्याय ओळखायचा आहे. पहा, आजोबांनी नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा क्रियापद कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 3, तर द्विकर्मक क्रियापद आलेलं आहे. लक्षात ठेवा, दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये सांगितली हे क्रियापद आहे आणि या वाक्यामध्ये 2 कर्म येतात. नातवाला अप्रत्यक्ष कर्म आहे आणि गोष्ट प्रत्यक्ष कर्म आहे. आणि द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी 2 घटकावर घडते अशा क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद म्हणून ओळखले जाते. किंवा द्विकर्मक क्रियापदाची व्याख्या देखील मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती? मित्रांनो, हा जो आहे हा समाजशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. कारण परीक्षा कोणतीही असो आपल्याला त्यासाठी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध एक परिषद भरवली होती. तर ती भरवली होती मुंबई या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2.
तर पहा, देवदासी प्रतिविरुद्ध किंवा प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केलेली आहे आणि बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारण्याची एक चळवळ होती. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना देखील विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे. ऑप्शन मध्ये आपल्याला व्ही रा शिंदे असं विचारलं जातं आणि त्यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद जी आहे ती मुंबई या ठिकाणी भरवली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक कोणत्या खेळाडूने लिहिलेले आहे? पहा, प्रश्न महत्वाचा आहे. विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक कोणत्या खेळाडूचं आहे? याचं उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1 तर शेन वॉटसन या खेळाडूचं, जो की ऑस्ट्रेलियाचा एक स्पिनर बॉलर होता. तर त्यांचं पुस्तक आहे पहा, विनिंग द इनर बॅटल. हे कोणी लिहिलेलं आहे? शेन वॉटसन यांनी. तर या पुस्तकामध्ये काय आहे, एका वाक्यात मी तुम्हाला सांगतो पहा. प्रत्येक वेळी तुमची सर्वोत्तम कामगिरी करायची असेल तेव्हा स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती कशी आणायची आणि तुम्हाला सखोलपणे समजावून घेण्यासाठी आवश्यक असलेली जी काही माहिती आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न आहे, व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला डॅश असे म्हणतात. या ठिकाणी आपल्याला एक इम्पॉर्टंट अशी व्याख्या घेतलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी टाइम देखील दिलेला आहे. त्यामध्ये आपण कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील. पहा, एक वेळा पहा परत. व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला काय म्हटले जाते? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 तर व्यक्तिमत्व त्याला म्हटलं जातं. कारण ही जी व्याख्या आहे ही व्यक्तिमत्वावरती आधारित असणारी व्याख्या आहे. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. मन पहा, अति राग भीक माग या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. काय असेल? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 तर अत्यंत रागीट माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो अति राग आणि भीकमाग. यामध्ये पहा, अति राग आणि भीकमाग म्हणजे अत्यंत रागीट माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो. असंगाशी संग म्हणजे वाईटाशी संगत करणे. लक्षात ठेवा, वाईटांशी संगत करणे. खुशामत करणे म्हणजेच लाडी गोडी लावणे आणि अतिशय गरिबी असणे म्हणजे 18 विश्व दारिद्र्य असणे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मधु लाडू खात जाईल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मधु लाडू खात जाईल हे जे वाक्य आहे हे कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 3 तर रीती भविष्य काळाचं वाक्य आहे. यामध्ये लक्षात ठेवा, रीती भविष्य काळ काय आहे ते पहा. तर जेव्हा एखादी क्रिया भविष्य काळात सतत करण्याची कर्त्याची रीत समजते तेव्हा त्याला रीती भविष्य काळ असे म्हणतात. खात जाईल या संयुक्त क्रियापदातून आपल्याला कर्त्याची जी क्रिया आहे ही भविष्य काळामध्ये नेहमी म्हणजे सतत होण्याची जी रीत आहे ही दिसून येते, म्हणून हे जे वाक्य आहे हे रीती भविष्य काळाचं वाक्य आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, जे नोट्समध्ये तुम्हाला मी व्याख्या देत आहे ह्या खूप व्याख्या इम्पॉर्टंट असणाऱ्या व्याख्या आहेत, त्यामुळे आपल्याला हे तोंडपाठ असणं आवश्यक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव काय आहे? पहा, अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडणारी जी सामुद्रधुनी आहे तिचं नाव काय आहे? मित्रांनो, हा प्रश्न MPSC ला सुद्धा विचारण्यात आला होता पहा, प्री एक्झाम साठी, आणि हा प्रश्न आपल्याला TET मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर मलक्काची सामुद्रधुनी ही जी आहे ही अंदमान समुद्र आणि जावा समुद्र या दोघांना जोडण्याचं काम करते पहा, मलक्का सामुद्रधुनी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो याचं मुख्य कारण काय आहे? पहा, पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो तर याचं आपल्याला कारण विचारलं आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपण यापूर्वीही घेतला होता, कारण परीक्षामध्ये हा जवळपास 2013 पासून ते 21 पर्यंत 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. तर पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो त्याचं कारण आहे की पाण्याची विशिष्ट उष्माधारकता जास्त असते, त्यामुळे याचा शीतक म्हणून वापर केला जातो. यावरती महत्त्वाचे नोट्स पहा. तर विशिष्ट उष्माधारकता म्हणजे एखाद्या द्रव्याचे एकक तापमान वाढविण्यासाठी आवश्यक असलेली जी ऊर्जा आहे तिला म्हटलं जातं पहा विशिष्ट उष्माधारकता. आणि विशिष्ट उष्माधारकता जास्त असल्यास हे द्रव्य एकक तापमान वाढवण्यासाठी जास्त ऊर्जेचे स्रोत आहे, त्यामुळे त्यांचा वापर जो आहे तो शीतक म्हणून केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करतो? जर आपल्याला शरीरावर एखादी जर जखम झाली असेल तर त्या जखमेतून आपल्याला नेहमी रक्त येत राहतं. तो जो रक्ताचा स्राव आहे तो गोठवण्याचं कार्य हे कोणाचं असतं? हा विज्ञानावरील महत्वाचा प्रश्न आहे आणि ते काम असतं पहा पर्याय क्रमांक 2 तर रक्तबिंबिकेचं काम असतं की शरीरावरील जी काही जखम आहे त्या जखमेतून होणारा स्राव गोठविण्याचं काम. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल रक्तबिंबिका. यानंतरचा प्रश्न आहे नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला अनुवंशिकतेचा डॅश नियम असं म्हणतात. या ठिकाणी अनुवंशिकतेचा एक नियम दिलेला आहे. ते नियमाचं पहा काय विचारलं आहे. नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये म्हणजे काय बालकांपैकी प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा एक गुणधर्म असतो. या अनुवंशिकतेचा नियम आहे तो कोणता आहे? तर हा नियम आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 परागामित्वाचा नियम. यामध्ये पहा अनुवंशासंबंधीचे जे काही नियम आहेत यामध्ये साधर्म्याचा नियम आहे, वैविध्याचा नियम आहे आणि परागतीचा नियम आहे. त्यामध्ये पहा साधर्म्याचा नियम काय आहे तर प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करत असतो. त्यामुळे प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न किंवा वेगळी दिसून येतात. वैविध्याचा नियम काय सांगतो तर प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा वेगळी आहे. आणि परागतीचा नियम काय सांगतो तर नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीमध्ये सरासरीकडे जाण्याचा जो गुणधर्म आहे तो असतो. यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर त्याची उंची असू शकते, जाडी असू शकते, रंग असू शकतो किंवा आई वडिलांसारखा तो असू शकतो. याला म्हटलं जातं परागामित्वाचा नियम. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे काय आहे? पहा या ठिकाणी एक व्याख्या विचारलेली आहे. सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता जो काळ तयार होतो त्या काळाला काय म्हटलं जातं? सर्वात सोपा प्रश्न आहे. त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 तर साधा काळ. यामध्ये पहा काही वाक्यांमध्ये सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता क्रियापदाची जी रूपे आहेत ती वापरली जातात आणि अशा प्रकारे क्रियापदातून केवळ क्रियेचा काळ समजतो त्याला साधा काळ असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राधानगरी व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? पहा राधानगरी आणि कर्नाळा हा जो गट दिलेला आहे तो खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर राधानगरी आणि कर्नाळा हे जे आहेत हे अभयारण्य आहेत म्हणजेच हे अभयारण्याशी संबंधित आहेत. यामध्ये पहा कर्नाळा रायगडमध्ये आहे, नांदूर मधमेश्वर नाशिकमध्ये आहे, जायकवाडी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, माळढोक अहमदनगर आणि सोलापूरमध्ये आहे, नरनाळा अकोल्यामध्ये आहे आणि हे पक्षी अभयारण्य आहेत. यामध्ये पहा कर्नाळा, नांदूर मधमेश्वर, जायकवाडी, माळढोक, नरनाळा हे जे आहेत हे पक्षी अभयारण्य आहेत. यामध्ये पहा रेहेकुरी हे जे आहे हे देऊळगावमध्ये आहे आणि नगरमध्ये पसरलेलं आहे जे की काळबीट अभयारण्य आहे. यामध्ये नायगाव जे आहे नायगाव आणि बीड सुपे नायगाव बीड आणि सुपे म्हणजेच काय तर पुण्याचा भाग तर हा मोर म्हणजेच मयूर अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे ध्वनी प्रदूषण कायदा 2000 या अनुसार औद्योगिक परिसरातील महत्तम ध्वनी मर्यादा किती आहे? पहा महत्तम ध्वनी मर्यादा विचारली आहे. कधीच्या विचारली आहे पण आपल्याला ध्वनी प्रदूषण कायदा जो 2000 सालीचा आहे त्यानुसार औद्योगिक परिसरातील महत्तम ध्वनी मर्यादा किती आहे? तर लक्षात ठेवायचे ती आहे 75 डेसिबल एवढी. लक्षात ठेवा 75 dB म्हणजेच डेसिबल. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी अजून एक आपल्याला प्रश्न विचारला जातो की ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक काय आहे? तर डेसिबल हे जे आहे डेसिबल हे ध्वनीचं काय मोजण्यासाठी तर एक तीव्रता मोजण्याचं एकक आहे. यानंतरचा प्रश्न आहे आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश असे म्हणतात. या ठिकाणी आपल्याला परत एक वेळा व्याख्या विचारलेली आहे आणि मित्रांनो ज्या काही व्याख्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. पहा टीईटीच्या बालमानसशास्त्राच्या दृष्टीने आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास काय म्हटलं जातं? तर त्यावेळी त्याला म्हटलं जातं पुरोपगामी निरोधन. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी पहा दमन जे आहे प्रतिगामी निरोधन तर याच्यासाठी आपल्याला दमन हे जे दिलेलं आहे दमनची व्याख्या पहा
आपल्या मनात येणाऱ्या वाईट वासना विचार टाकण्याच्या कृतीला दमन म्हणतात आणि आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास पुरोपगामी निरोधन असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, त्यास डॅश असे म्हटले जाते। या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील। तर ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1 तर जन उपक्रम असं त्याला म्हणतात। यामध्ये प्रत्यावहन पहा, प्रत्यावहन म्हणजे काय तर प्रतिनिधींना परत बोलाविणे। जन उपक्रम म्हणजे कायद्याचा प्रस्ताव जनतेने मांडणे। यामध्ये सार्वमत म्हणजे काय तर महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे। आणि जनपृच्छा म्हणजे काय तर कायदे मंडळाने संमत केलेल्या विधेयकावर जनतेची संमती घेणे। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखून योग्य पर्याय निवडायचा आहे। आम्ही कळसुबाई शिखर सर केले हे वाक्य दिलेलं आहे, तर याच्या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर कर्मणी प्रयोग आहे। यामध्ये पहा, कर्ता बदल काय आहे? त्याने कळसुबाई शिखर सर केले। कर्म बदल काय आहे? त्याने डोंगर सर केला। आणि दिलेल्या वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते म्हणून हे कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे। अलंकार आपल्याला ओळखायचा आहे। वाक्य महत्वाचं आहे, आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर उपमा अलंकार आहे। लक्षात ठेवा, उपमा अलंकार काय आहे? दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, प्रमाणे, परी, परीस, गत यासारख्या साम्यवाचक शब्दाचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो। यामध्ये आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, उपमेय काय आहे? तुझी। उपमान काय आहे? आभाळ। साधारण धर्म काय आहे? माया। आणि साम्यवाचक शब्द कोणता आहे? तर गत। म्हणजेच हा जो आहे हा उपमा अलंकाराचं उदाहरण आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, शक्तिशाली विद्युत वाहक तारेतून विद्युत प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे। पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव विचारात न घेता तारेच्या बरोबर खाली चुंबकीय क्षेत्राची दिशा डॅश असेल। हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे। एक वेळा हा प्रश्न आपल्याला महावितरणामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा मित्रांनो, कारण हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे। शक्तिशाली विद्युत वाहक तारेतून विद्युत प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे, पण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभावाला विचारात न घेता तारेच्या बरोबर खाली चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणती असेल? तर ती असेल पहा ऑप्शन क्रमांक 1 तर उत्तरेकडे त्याची दिशा असेल। यामध्ये पहा, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम वापरण्यात आलेला आहे, म्हणजे उत्तरेकडे आपल्याला दिसून येईल। आणि या नियमानुसार तर्जनी विद्युतधारेची दिशा दर्शवते, मधले बोट चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते आणि अंगठा वाहकाच्या गतीची दिशा दर्शवत असतो। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना, उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश खालीलपैकी कोणत्या संज्ञेत होतो? प्रश्न मित्रांनो हा देखील आहे। यामध्ये आपल्याला एक संज्ञा विचारली आहे, कोणती आहे ती जाणून घ्या। त्यामध्ये शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना आणि उद्भवणाऱ्या कल्पना या गोष्टींचा समावेश कोणत्या संज्ञेत होतो? तर ती संज्ञा असते पहा, तिला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 4 तर प्रतिचार। प्रतिचार ही जी संज्ञा आहे यामध्ये या घटकांचा समावेश होतो। ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचं वैशिष्ट्य नाही? पहा, विषम समायोजनाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर शक्य आकांक्षा बाळगणे हे जे आहे हे विषम समायोजनाचं वैशिष्ट्य नाही। जर प्रश्न विचारला विषम समायोजनेचे वैशिष्ट्य, तर यामध्ये पहा, परिस्थितीशी जुळवून न घेणे व परिस्थिती यामध्ये सुसंवाद नसणे आणि वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे। यामध्ये समायोजन म्हणजे काय तर नव्या परिस्थितीशी मिळते जुळते घेणे त्याला समायोजन म्हणतात। विषम समायोजन म्हणजे काय तर नव्या परिस्थितीशी मिळते जुळते न घेणे त्याला विषम समायोजन म्हणतात। आणि वैशिष्ट्य काय आहे तर परिस्थितीशी जुळवून न घेणे, स्वपरिस्थिती यात सुसंवाद नसणे आणि वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे, आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पहा, आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर हे संयुक्त वाक्य आहे. संयुक्त वाक्य कशासाठी वापरलं जातं किंवा त्याची व्याख्या काय आहे? दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक व बोधक उभयान्वयी अव्यय यांनी जोडले असतात, जे एक जोड वाक्य तयार करतात त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात. आणि दिलेलं जे वाक्य आहे हे पण या न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. या ठिकाणी पहा, आज सण आहे पण म्हणजे या ठिकाणी काय आहे? पण तर न्यूनत्वबोधक उभयान्वयी आहे आणि त्यांनी दोन वाक्य जोडलेले आहेत. आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत, हे दोन वाक्य जोडण्याचं काम जे आहे पण या न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने केलेलं आहे, म्हणजेच हे संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्यास डॅश असे म्हटले जाते. हा प्रश्न आपल्याला एक वेळा मित्रांनो इतिहासामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि हाच प्रश्न आपल्याला खूप महत्त्वाचा विचारण्यात आलेला आहे. पहा, बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा प्रश्न परत एक वेळा पहा, समान विचारांचे काही लोक समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा संघटना स्वातंत्र्य. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, वातावरणात सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचा प्रमुख डॅश स्रोत कोणता आहे? हा प्रश्न आपल्याला विज्ञानावर सुद्धा विचारण्यात आलेला आहे खूप वेळा आणि हा प्रश्न आपल्याला टीईटी परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. वातावरणात सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचा प्रमुख डॅश स्रोत आहे आणि तो आहे म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 1. तर भाताची शेती जो आहे हा मिथेन वायूचा एक मुख्य स्रोत आहे. या ठिकाणी पहा, मिथेन वायूचा प्रमुख स्रोत म्हणून भाताची शेती जी आहे ही ओळखली जाते आणि त्याचबरोबर मिथेन वायूचा दुसरा प्रमुख स्रोत जो आहे तो दलदलीच्या प्रदेशातून बाहेर पडणारा जो वायू आहे तो त्याचा दुसरा स्रोत मानला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न आहे, कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यातील विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. विशेष नाम म्हणजे काय? सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. पहा, नाम आणि विशेष नाम. तर या वाक्यामध्ये कोणकोणते शब्द विशेष नाम म्हणून आलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा व महाबळेश्वर. पहा, कृष्णा आणि महाबळेश्वर हे जे आहेत हे विशेष नाम म्हणून या वाक्यामध्ये आलेले आहेत. नदी हा जो शब्द आहे हा फक्त नाम म्हणजे कोणतं नाम लक्षात ठेवा, नामासाठी वापरण्यात आलेला आहे. नदी आणि महाबळेश्वर आणि कृष्णा हे जे आहेत हे विशेष नामासाठी वापरण्यात आलेले आहेत. पहा, कृष्णा हे नदीचं नाव आहे तर महाबळेश्वर हे एका ठिकाणाचं नाव आहे. यामधून एका विशिष्ट गोष्टीचा बोध होतो म्हणून हे दोन्ही जे विशेष नाम आहेत कृष्णा आणि महाबळेश्वर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? पहा, यामध्ये स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य आणि सहकार्य हे जे आहेत हे 3 महत्त्वाचे आधारभूत तत्व दिलेले आहेत. तर ते कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची तत्वे आहेत? तर याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 तर डाल्टन पद्धत त्याला म्हटलं जातं. पहा, डाल्टन पद्धत काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. डाल्टन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एक वर्ग शिक्षक पद्धतीने किंवा वर्ग पद्धतीने शिकवले जात नाही, तर वर्गाऐवजी विविध विषयांसाठी वेगवेगळ्या रूम्स म्हणजेच खोल्या असतात. तर त्या खोल्यांमध्ये पहा सर्व पुस्तके, संदर्भाची पुस्तके, शैक्षणिक साधने असतात व मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक देखील उपलब्ध असतात. आणि ही जी पद्धत आहे ही कोणती आहे? तर डाल्टन पद्धत आहे. आणि डाल्टन पद्धतीमध्ये स्वयंशिक्षण म्हणजे स्वतः घेतलेलं शिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही जी आहेत ही डाल्टन शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्व आहेत. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही? पहा, खालीलपैकी नाम म्हणजे चिपळ्या, खडावा, ज्वारी आणि प्रधानमंत्री यापैकी कोणत्या नामाचं अनेक वचन होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 3 तर ज्वारी हे जे नाम आहे याचं अनेक वचन होत नाही. लक्षात ठेवा, पदार्थवाचक नामाचा अनेक वचन होत नाही आणि हे कधी कधी होत असतं, पण या ठिकाणी ज्वारीचं अनेक वचन होत नाही. चिपळ्या, खडावा हे जे शब्द आहेत हे अनेक वचनी शब्द आहेत आणि यामध्ये ज्वारी जो आहे हा एक वचनीच राहतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल.
यानंतरचा प्रश्न आहे, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर आणि मोटारसायकल शिकण्यास त्याचा उपयोग आहे. डॅश किंवा हे जे आहे हे डॅश संक्रमणाचे उदाहरण आहे. या ठिकाणी एक आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे. ज्यावेळी आपल्याला सायकलवरती तोल सांभाळता येतो तर तोच तोल सांभाळता आला की स्कूटर आणि मोटारसायकल चालवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर हे जे आहे हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर धन संक्रमणाचं उदाहरण आहे. यामध्ये मित्रांनो पहा, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मिळवलेले ज्ञान संपादित केलेली जी काही स्किल आहे म्हणजे कौशल्य आहे, तंत्र, वृत्ती, सवयी यांचा उपयोग करून दुसऱ्या परिस्थितीत आपणास होत असतो. अनुकूल, प्रतिकूल किंवा कोणताच नाही तेव्हा त्यास अध्ययन संक्रमण असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी महत्वाचा शब्द आहे पहा, धन संक्रमण म्हणजे काय? तर धन संक्रमण म्हणजे एखाद्या परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा म्हणजे शिकण्याचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर अनुकूल परिणाम जर होत असेल तर अशा अध्ययन संक्रमणास धन संक्रमण असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळी आपण सायकलवरती तोल सांभाळता येतो तर आपण तो तोल सांभाळणं ही जे आहे की कौशल्य आहे हे आपण कशासाठी वापरतो? दुसऱ्या परिस्थिती म्हणजे कोणत्या स्कूटर किंवा मोटरसायकल शिकवण्यासाठी. तर ह्यात उपयोग होत असतो, म्हणजेच हे धन संक्रमणाचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वास मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला TCS आणि IBPS पॅटर्न मध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा, मिसाईल मॅन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर मिसाईल मॅन हे जे आहेत हे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा ओळखलं जातं पहा मिसाईल मॅन या नावानं. आणि मित्रांनो अजून एक प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे पहा, डॉक्टर अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? तर अग्निपंख पहा, अग्निपंख हे जे आहे हे त्यांचं आत्मचरित्र आहे, विंग्स ऑफ फायर. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जे स्रोत कोणत्याही पद्धतीने कधीही निर्माण करता येत नाहीत त्यांना डॅश असे म्हटले जाते. पहा प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. असे कोणते स्रोत आहेत की ते कोणत्याही पद्धतीने त्यांना परत निर्माण करता येणार नाही? अशा स्रोतांना काय म्हटलं जातं? तर त्यांना म्हटलं जातं अनवकरणीय शोध. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा अनवकरणीय स्रोत कशाला म्हटलं जातं? जे स्रोत कोणत्याही पद्धतीने परत तयार करता येत नाहीत किंवा त्यांना परत निर्माण करता येऊ शकत नाही, असे सर्व जे स्रोत आहेत ते अनवीकरणीय स्रोतामध्ये येतात. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमवित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्व असलेले क्रमवित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 3 तर साधक अभिसंधान पद्धती किंवा साधन अभिसंधान उपपत्तीवर ते आधारलेलं आहे. यामध्ये पहा साधक अभिसंधान म्हणजे काय? तर विशिष्ट उद्दिष्ट कृतीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे त्याला आपण म्हणतो. आणि या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण पूर्णपणे एक व्याख्या घेतलेली आहे. आणि मित्रांनो हे काही जे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधीलच आपण घेतलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात त्या रूपास डॅश असं म्हटलं जातं. पहा प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. मराठी व्याकरणातील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. एका ठिकाणी आपण त्याला व्याख्या म्हणू शकतो. तर विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात तर त्या रूपाला काय म्हटलं जातं? तर त्या रूपाला म्हटलं जातं विभक्ती प्रतिरूपक अव्यय. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा विभक्ती प्रत्ययांची कार्य करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांना विभक्ती प्रतिरूपक अव्यय असं म्हटलं जातं. ही जी आहे ही विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची व्याख्या आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बाळ गंगाधर टिळक संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते? या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो पहा. तर लोकमान्य टिळकांची काही जे महत्वाची वृत्तपत्र आहेत तर ते कोणी लिहिली असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. या ठिकाणी काय विचारलंय की बाळ गंगाधर टिळक हे संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र कोणते आहे?
तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3. तर केसरी हे जे आहे हे दैनिक वृत्तपत्र होतं आणि बाळ गंगाधर टिळक हे त्याला संपादित करत होते. या या वृत्तपत्राविषयी अजून जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर पहा, केसरी हे महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील एक दैनिक वृत्तपत्र होते. 4 जानेवारी 1881 रोजी बाळ गंगाधर टिळक यांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली. पहा, यावर अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर केसरी या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली? बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली आहे. डेट विचारली आपल्याला 4 जानेवारी 1881 साली. या ठिकाणी अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करावयाच्या व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृतीचा एक महत्वाचा भाग या विचारांनी 1881 मध्ये केसरी हे जे वृत्तपत्र आहे हे सुरू केलेलं आहे. वर्ष लक्षात ठेवा 1881. अजून जर इम्पॉर्टंट असेल तर डेट सुद्धा लक्षात ठेवा 4 जानेवारी 1881. कोणत्या ठिकाणी प्रकाशित होत होतं? तर पुणे या ठिकाणी प्रकाशित होत होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात कोणती आहे? पहा, हे 4 जाती दिलेल्या आहेत, त्यापैकी आपल्याला अविकारी जात ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. तर क्रियाविशेषण हे जे आहे हे अविकारी जातीमध्ये येतं. या ठिकाणी पहा मित्रांनो, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय या ज्या आहेत ह्या 4 अविकारी जाती आहेत. म्हणजेच यांच्या रूपात, लिंगात आणि वचनामध्ये विभक्ती यामध्ये बदल होत नाही. म्हणजेच हा अविकारी जात आहे. कोणती? क्रियाविशेषण. आणि जर अजून आपल्याला बाकीच्या 3 पाठ करायचे असतील तर पहा, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय ह्या 4 अविकारी जाती आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बाल गुन्हेगारी होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला सामाजिक हा शब्द टाकलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा अजून कॉम्प्लिकेटेड होतो. तर बाल गुन्हेगारी होण्याचं सामाजिक कारण कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर आर्थिक विषमता असणे हे जे आहे हे बाल गुन्हेगारी होण्याचं सामाजिक कारण आहे. यामध्ये लक्षात ठेवा, सामाजिक कारण कोणतं आहे? आर्थिक विषमता असणे. आणि या ठिकाणी कुटुंबात जर आई वडिलांची भांडणे होत असतील तर हे जे आहे हे कौटुंबिक कारण आहे. या ठिकाणी हे जे आहे हे कौटुंबिक कारण आहे. आणि सामाजिक कारण कोणतं आहे? तर आर्थिक विषमता असणे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणतः किती वर्ष लागतात? पहा, हॅलेचा जो धूमकेतू आहे तर या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारण्यासाठी किती वर्षांचा काळ लागतो? मित्रांनो, हा प्रश्न खूप परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा एकदम सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर 76 वर्ष लागतात. पहा, हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी. म्हणजेच एक वेळा जर हॅलेचा धूमकेतू आपल्याला दिसला तर तो नंतर 76 वर्षांनीच आपल्याला परत दिसू शकतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संघटना क्रांतिकारी संघटना नव्हती? पहा, यामध्ये अभिनव भारत, अनुशीलन समिती, आर्य समाज आणि युगांतर यापैकी अशी कोणती संघटना होती की ती क्रांतिकारी संघटनेमध्ये येत नव्हती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर आर्य समाज ही जी संघटना होती मित्रांनो ही क्रांतिकारी संघटनेमध्ये येत नव्हती. यामध्ये अभिनव भारत, अनुशीलन समिती आणि युगांतर ह्या क्रांतिकारी संघटना म्हणून ओळखल्या जात होत्या. यामध्ये आपण 4ही ज्या महत्वाच्या संघटना आहेत त्यांची माहिती पाहूया. तर अभिनव भारत ही जी आहे ही 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिकमध्ये मित्रमेळा या क्रांतिकारी गुप्त संघटना स्थापन केली होती आणि पुन्हा 1904 मध्ये याच संघटनेला अभिनव भारत हे नाव देण्यात आलं. या ठिकाणी प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारतची स्थापना केली होती. या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड प्रश्न पहा, 1900 मध्ये मित्रमेळा या नावाने संघटना सुरू केली आणि 1904 या वर्षी याच संघटनेला मित्रमेळा संघटनेला अभिनव भारत हे नाव दिलेलं होतं. या ठिकाणी अनुशीलन समिती आहे. तर बंगालमध्ये ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. अरविंद घोष आणि त्यांचे बंधू बारिद्र्य कुमार घोष हे जे आहे या संघटनेचे प्रमुख होते. यानंतर युगांतर ही देखील पहा बंगालमधीलच एक महत्वाची संघटना होती आणि यामध्ये आर्य समाज ही महत्वाची एक संघटना आहे. ही क्रांतिकारी संघटना नव्हती आणि आर्य समाज या संघटनेची जी स्थापना आहे ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 आर्य समाज ही जी आहे ही क्रांतिकारी संघटना नव्हती.
यानंतरचा प्रश्न आहे, सॅलोवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचा घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट येत नाही? प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. यामध्ये कोणी सांगितलं आहे? सॅलोवी आणि मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 1. तर आत्मनियंत्रण हा जो घटक आहे हा समाविष्ट या ठिकाणी करण्यात आलेला नाही. लक्षात ठेवा, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना प्रथम जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांनी मांडली होती. 1980 मध्ये याच किंवा यामध्ये स्वजाणीव, भावनिक नियंत्रण इत्यादींचा समावेश देखील केला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. यामध्ये स्त्रीलिंगी शब्द कोणता असणार आहे? सरळ सरळ सांगता येतं. ऑप्शन क्रमांक 4 खुर्ची हा जो शब्द आहे हा स्त्रीलिंगी शब्द आहे. यामध्ये पहा, फळा आपण काय म्हणतो? तो फळा. म्हणजे तो म्हणजे काय झालं? पुल्लिंगी झालं. ते झाड म्हणजे काय झालं? तर पहा, ते झाड म्हणजे नपुसकलिंगी झालं. तो नकाशा म्हणजे कसा झाला? तर तो देखील पुल्लिंगी झाला. आणि ती खुर्ची म्हणजेच काय? तर खुर्ची म्हणजे स्त्रीलिंगी झाली. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या ठिकाणी सर्वात महत्वाचा एक घटक आहे पहा लिंग ओळखण्यासाठी. लक्षात ठेवा, जर तो असेल तर तो हा पुल्लिंगीमध्ये येतो, ते असेल तर ते नपुसकलिंगीमध्ये येतं, आणि ती असेल तर ती स्त्रीलिंगी या शब्दामध्ये येत असतं. या ठिकाणी आपल्याला हे खूप महत्वाचा घटक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल खुर्ची. यानंतरचा प्रश्न आहे, चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. हे डॅश अवधानाचे एक उदाहरण आहे. या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. तर ते कोणत्या अवधानाचं उदाहरण आहे आपल्याला हे सांगायचं आहे. ज्यावेळी एखादा चित्रकार चित्र रंगवण्यात किंवा चित्र काढण्यामध्ये इतका काही मग्न असतो की त्याला त्या ठिकाणचं जे स्थळ आहे किंवा जो काळ काय आहे, टाइम काय आहे याचं भान राहत नाही, तर ते कोणत्या अवधानाचं उदाहरण आहे? तर हे आहे पहा अभ्यस्त अवधानाचं उदाहरण. पर्याय क्रमांक 1. तर यामध्ये पहा अवधानाचे मुख्य 3 प्रकार आहेत: अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान. यामध्ये आपलं महत्वाचं काय आहे? तर अभ्यस्त अवधान हे आपल्याला पाहायचं आहे. तर एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपोआप आपलं लक्ष जातं. तर या विषयाने किंवा त्या विषयाकडे लक्ष देण्याची जी सूचना आपल्याला द्यावी लागत नाही. या ठिकाणी उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर चित्रकार आणि कलावंत हे जे आहेत यांना किंवा हे जे एखाद्या गोष्टीमध्ये रंगून गेले किंवा मग्न जर झाले तर त्यांना कसल्याही पद्धतीचं भान राहत नाही. म्हणजेच त्या गोष्टीमध्ये विशेष लक्ष देतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 तर अभ्यस्त अवधानाचं हे उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा मी जात चोरली या कथासंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, TCS असो किंवा IBPS असो त्यामध्ये हा प्रश्न दोन्ही ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला कथासंग्रह, कादंबरी, काव्य असे खूप काही महत्त्वाचे मराठीतील असणारे प्रसिद्ध लेख आहेत. तर त्यांचे लेखक देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. या ठिकाणी जेव्हा मी जात चोरली हा कथासंग्रहाचा कोणाचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3 तर बाबूराव बागुल यांनी लिहिलेला आहे पहा जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह. त्यांच्याविषयी आपण अजून महत्त्वाचे 2 पॉइंट्स पाहूया. तर बाबूराव बागुल हे जे आहेत हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक आणि कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते म्हणून बाबूराव बागुल यांची ओळख आहे. या ठिकाणी हे देखील वाक्य इम्पॉर्टंट आहे पहा, विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते म्हणून कोणाला ओळखलं जातं? बाबूराव बागुल यांना. त्यांचे कथासंग्रह पहा जेव्हा मी जात चोरली आणि मरण स्वस्थ होत आहे. कविता संग्रह त्यांचा वेदा आदी तू होतास. आणि कादंबरी पहा अघोरी, अपूर्वा, कोंडी, पावसा भूमिहीन आणि सरदार सूड हे जे आहेत हे त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश या गोष्टीवरती भर दिलेला आहे. या ठिकाणी गेसेल हे जे आहेत हे एक मानसशास्त्रज्ञ होते. तर त्यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवरती अधिक भर दिला? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर गुणविशेषण या गोष्टीवरती त्यांनी सर्वात जास्त भर दिला होता. कोणी? गेसेल यांनी. ज्यावेळी गेसेल विकासाची संकल्पना जर एक्सप्लेन करत होते त्यावेळी गुणविशेष हा त्यातील महत्वाचा घटक होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विकाराच्या सहाय्याने पेशीतील कार्बोदके आणि मेदाचे ऑक्सिडीकरण डॅश मार्फत केले जाते. पहा विकाराच्या सहाय्याने
पेशीतील कार्बोहायड्रेट म्हणजेच कार्बोदके आणि मेदाचं ऑक्सिडीकरण कोणामार्फत केलं जातं, तर ते तंतुकणिकेमार्फत केलं जातं ऑक्सिडीकरण. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डॅश हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. म्हणजे खालीलपैकी असा कोणता महामार्ग आहे जो उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेला जोडण्याचं काम करतो. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर ग्रँड ट्रॅक महामार्ग हा जो आहे हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेला जोडणारा एक महत्वाचा महामार्ग आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.